नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. श्री आई अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव परंपरेला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आज कलेक्टर अमोल येडगे आणि देवस्थान समिती अध्यक्ष शिवराज नाईकवडे यांना निवेदन देण्यात आलं. मंदिरात सध्या गरुड मंडपाचं बांधकाम सुरू असून देवीच्या चरणापासून मुखापर्यंत येणाऱ्या किरणोत्सव मार्गात हा मंडप अडथळा ठरू नये यासाठी बांधकाम करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ड्रॉइंग करून योग्य नियोजन करावं अशी महिला आघाडीची मागणी आहे. भारतीय जनता पार्टी शिवाजी पेठ मंडलच्या वतीनं नागरिकांसाठी एक विशेष सेवा शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती, नवीन पॅन कार्ड, नवीन मतदार नोंदणी तसेच विविध शासकीय दाखले मोफत काढून देण्यात आलेत. या उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलाय. कोरोची तालुका हातकणंगले येथे ड्रगच्या व्यवहारावर मोठी कारवाई करत 6,73,200 रुपये किमतीचा मेफेडॉन प्रकारचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली. शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुमार यांनी ही धडक कारवाई केली आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी पृथ्वी अजित मोरे यांचा वाढदिवस निवशावपुरी कोल्हापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचा सोहळा पार पडला व उपस्थितांनी मनपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जोरदार पक्षप्रवेश मोहीम राबवत आहे. 2019च्या विधानसभेच्या पराभवाची पेरणी थांबवून 2029च्या तयारीला पक्ष लागलाय. केंद्रीय नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा भाजप स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे पक्षाची मोर्चे बांधणी आधीच सुरू झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला निमशिरगाव तालुका शिरोळ येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जर महामार्गासाठी जमीन हवीच असेल तर त्यांनी आपल्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओची जागा शेतकऱ्यांच्या नावावर करावी अशी मागणी केली आहे. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अर्पिता विवेक देसाई वय वर्ष 13 या 9वीतील शाळकरी मुलीने घरातील तुळीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेला न जाता इतर ठिकाणी गेल्याचा संशय आई वडिलांनी विचारल्याच्या रागातून तिने हे पाऊल उचलले. याची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर भाजप प्रवेश करून कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय. रस्त्यावर पडलेल्या ऑइलमुळे चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील 3घांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित 6 जखमींना घरी सोडवण्यात आले. नगरसेवक दिलीप पोवार यांनी यास दुजोरा दिलाय. संसदेच्या 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध केंद्र पुरस्कृत विकास कामाचा आढावा घेतलाय. उजळाईवाडी विमानतळाचा विस्तार, शहरातील उड्डाणपूल, केंद्रीय विद्यालय, बास्केट ब्रिज, PME बस योजना अशा प्रकल्पांना अधिवेशनात गती देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या कामासाठी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा केली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.